नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या चॅनलमध्ये पाटील फॅमिली नुमान. आणि हो, आता आम्ही चाललोय एअरपोर्टला खास ह्याच्यासाठी. तर आज माझी बहीण येणार आहे, म्हणजे काही दरची मावशी येणार आहे, तर तिलाच आणायला चाललोय आम्ही. मस्त रात्र झालेली जास्त आणि आम्ही चाललेलो हळूवार. मस्कतला तर वातावरण चांगलंच असतं, कारण का मुंबईसारखी लाईट जास्त. आम्ही राहतो तिथे जास्त काही शोर शराबा नाही. इथे पण तशी माणसं, म्हणजे गाड्यांचा शोर शराबा जास्त आहे. तर चाललेलो, तर त्याच्या अगोदर आम्हाला काकांना भेटायला जायचं होतं, म्हणजे राजापूरचे आपल्या रत्नागिरीचे काका आहेत, तर त्यांना भेटायला जायचं होतं. तर पहिले आधी तिथं जाणार होतो, नंतर मग एअरपोर्टला जायला निघणार होतो. तर असेच निघालो पटापटा. मग निजवावरून निघालेलो, कारण निजवावरून 2 तासाचा प्रवास आहे आणि सुट्टे असल्यावरती ट्रॅफिक जास्तच झालेला असतो नेहमी तिकडे संध्याकाळचा. तर आतल्या रोडने, म्हणजे एक्सप्रेस वे नव्हता घेतलेला रुईला जायला मस्कतला आतमध्ये, इथून रसेलवरून निघालेलो. हेच आहेत आपल्या रत्नागिरीचे राजापूरचे काका. तर ह्यांच्या इथं आम्ही कधी जेव्हा जातो तेव्हा अगदी त्यांना नक्की भेटू. खूप चांगले आहेत काका, नेहमी आमची आठवण काढतात. तर हा त्यांचा एक रूम आहे. एका रूममध्ये 2 पार्टिशन केले आहेत, म्हणजे मध्ये कपाटे. तिकडचा एक आहे, तो श्रीलंकन माणूस आहे, ख्रिश्चन. तर हा ते सगळा त्याचा एरिया होता इकडचा. त्याच्यानंतर इकडे आल्याच्या नंतर हे बसलो आम्ही. तर हा काकांची साईड आहे, म्हणजे हे फ्रीज वगैरे त्यांच्या दोघांमध्ये आहे. तो माणूस हॉटेलमध्ये काम करतो, त्याच्यामुळे तो नव्हता. तो रात्री सकाळी येतो लवकर, त्याचे कोण रिलेटिव्ह आहेत तर तिकडं थांबतात. आणि दुसरं सांगायचं झालं तर हा त्यांचा, सगळी जण जी काम करत मस्कतला आणि मिळून राहतात ना, तर हा त्यांचा सगळ्यांचा असाच असतो. असं नाही की एकाच्या इथंच एवढा आहे. तर सगळी हेल्पर लोक वगैरे जी राहतात ती सगळी अशीच असतात सगळ्यांच्या रूमा. कधी कधी उलटा रूम खूप मोठा होता आणि त्यांना पार्टिशन होतं, तर कधी कधी एका रूममध्ये 8-8, 9-9 जण पण राहत असतात. पण त्यांना स्पेस होता खूप चांगला, मी दाखवते असं. तर बस त्यासाठी दश बसलेला पाय हलवत आणि चौथीतनं आम्ही निघालो एअरपोर्टला जायला. दश, कोण येणार आहे? मावशी येणार आहे. काळू का तो दिसत नाही, भू झालास भूस. एअरपोर्टला जायला निघालो, कारण थोडा वेळ होता. एअरपोर्टला जायचा रोड चालू झालाय. रात्र असल्यामुळे सगळी शांतता आहे, लेट आहे. आपल्या मुंबईसारखं नाही, आपल्याला मुंबईला जास्त लाईट आहे, मस्त आहे. आपण तसं चांगला आहे असं नाही, पण ह्याचा जो वेटिंग एरिया असतो तो एकदम चांगला आहे, दुबईपेक्षा पण चांगला आहे. सगळी हे अशी थांबतात येऊन, मग पोलीस फाईन मारून जातात पाठवून. हे सगळी जणच थांबलीत आता इथं वेटिंगला, म्हणजे आपली माणसं बाहेर पडली की ती लोक कॉल करतात. पोलीस आली की इथनं पळापळ चालू होईल. In 600 meters, keep right. Keep right. Keep right, yes, I Keep right. हे कार्गो साठी आहे, आणि इकडं अरायव्हल आणि डिपॅचरच आहे. आगमन आणि आगमन आणि निर्गमन. हा हा हा. पेट्रोल पंपावर जायचं इथून पुढं, इथून बाहेर पडायचं. पुढे गेल्यावर म्हणजे आता वेटिंगला इथे तरी कुठं थांबू आपण. तर आम्ही रस्त्याला चालू पडलेलो, म्हणजे रस्त्याला चालू पडलेलो, आस्ते आस्ते चाललेलो, कारण का फ्लाईट टायमात सुटला तर वेळेत येतो, नाही तर मग कधी कधी खूप लेट होतो. नाहीतर मग एक सोबत प्लेन अरायव्हल झाले असले तर मग प्रॉब्लेम होतो इमिग्रेशनला, कारण इमिग्रेशन छोट आहे तिथं. पण मग रात्रीचा वेळ असला तर अर्धे काउंटर खालीच असतात, त्याच्यामुळं. तर तिला इथे एक गोष्ट चांगली असते की जर लेडीज असली किंवा फॅमिलीवाले असले ना, तर त्यांना अगोदरच म्हणजे साईडला काढतात. साईडला म्हणजे दुसऱ्या साईडने जिथं कमी जागा असते तिथं पुढं पाठवून देतात. हा एक इथं चांगला असतो.
की त्यांना त्रास नाही, छोटं बेबी वगैरे असेल तर त्यांना पटापट हे करून देतात. आम्ही अरायवलच्या ह्याच्यामध्ये आलो होतो आणि इथं जी शॉर्ट पार्किंग असते ना, म्हणजे जिथे माणसं येतातच बाहेर पडतात, तिथे 10 मिनिटं तुम्ही वेट करू शकता. त्याच्यावरती वेट नाही करू शकत, नाही तर मग तुम्हाला 10 मिनिटं जास्त झाली तर मग तुम्हाला 2 रियालच्या वरती पैसे पेड करावे लागतात. म्हणजे 215 500 रुपये, 500 रुपयेच्या वरती पेड करायला लागतात 10 मिनिटाच्या वरती. त्याच्यामुळे लोक शॉर्ट पार्किंगमध्ये कमी हे करतात आणि मग अशी साईडला लावतात. पण काय होतं, साईडला लावल्यावरती गाड्या वरती ह्या साईडला इथे डिपॅचर्स आहे, म्हणजे डिपॅचरसाठी आणि हे अरायवलसाठी आहे. तर आम्ही तिथंच चाललेलो. आपल्या भारतात आहे तसंच आहे की वरती जसं वरती डिपॅचरसाठी आणि खाली अरायवलसाठी तसंच आहे. तर आम्ही आतमध्ये एंट्री केलेली. इथं कसं आहे, जिथं गाड्या एंट्री होतात ना, तिथं आपल्याला स्लिप घ्यावी लागते आपल्या गाडीचं. म्हणजे कॅमेरा फ्लॅश होतो आणि आपल्याला रिसीट येते, म्हणजे ती घेऊन जायचं. म्हणजे आपल्याला किती मिनिटं झाली इथं उभी राहिलेला ते दाखवते आणि पुढं मग जास्त टाइम झाला असला तर पण पैसे पे करावे लागतात. जशा ह्या गाड्या इथं उभ्या होत्या त्या स्लिपसाठी. तर हा ओमानचा एअरपोर्ट आहे, छान आहे एअरपोर्ट एकदम. बाहेर तर आतमध्ये दुबईपेक्षा पण जो वेटिंग एरिया असतो ना तो खूप सुंदर आहे, म्हणजे बसण्यासाठी वगैरे छान दिले. इथे 2 आहेत स्लीपसाठी, ह्या सगळ्या वेटिंगलाच उभ्या आहेत गाड्या. हे बघा, आता सचिन स्लीप घेतील ती. आपल्याकडे मला वाटतं भारतात अशी सिस्टम नाही, फक्त तिथं पोलीस असतात, ते हटव करतात गाड्या म्हणजे पटापट. तसे इथे पोलीस नसतात, फक्त ही मशीन काम करते आपल्याला 10 मिनिटं उभं राहण्याचं. तर हे सचिन स्लीप घेते. आपला कॅमेरा फ्लॅश झाला की बटन प्रेस करायचा, मग ही स्लीप येते, समोर कॅमेरा असतो. त्याने स्लीप घेतली, त्याच्यात टायमिंग वगैरे, टायमिंग नाही म्हणजे त्यात हे असतो, स्कॅन होऊन आलेला असतो. पुढं तो पंचिंग करायचा आपल्याला. मग तिथे ती लेडी किंवा कोणी जो असतो बसलेला तो सांगतो की किती टाइम झालाय किंवा काय. तसा प्रत्येक जण इथं उभा असतो, तो टायमाची वाटच बघत असतो. ही सगळी जण ही साईडला वेटिंगचा एरिया आहे, जी ही तुटक जी लाईन दिलेली आहे त्याच्या आतमध्ये ही सगळी जण वेटिंगला उभी आहेत. इथे वेटिंगला उभे असेल, साईडचा आहे तो रोड पुढे जाण्यासाठी. तशा 3 हे आहेत, तिथं पुढं तसं आपण जायचं. तर आम्ही शेवटची लेंथ घेतलेली आणि तिथून आम्ही पुढे चाललेलो. तर ह्या साईडला हा पूर्ण एअरपोर्ट आहे. टॅक्सी पण आहे तिथे, म्हणजे ज्या एअरपोर्टला जशा आपल्या मुंबईला असतात तशा टॅक्सी पण असतात. प्लस खाली ग्राउंडला बसेस पण येतात. बसेसची सेवा चांगली आहे इथं, खूप छान आहे. आणि इथं मग जी लोक कामाला बोलवलेली असतात त्यांचे अरबाब वगैरे न्यायला येतात त्यांना, म्हणजे जी कोणी माणसं त्यांनी बोलवलेली असतात किंवा कंपनीवाल्यांनी ज्यांनी ते लोक ह्यांना न्यायला येतात. नसेल तर मग आपण टॅक्सी किंवा खाली बसेसची सेवा आहे चांगली, तिथं पण आपण त्यांचा लाभ घेऊ शकतो. तर सगळी उमानी माणसं आहेत. दुबईला पण सेम पेहराव आहे, इकडं पण ह्यांचा ट्रेडिशनल हाच पेहराव आहे. तर इकडं पण वेटिंगला आहेत, खूप लेंथ मोठी आहे. इथं पोलीस नसतात कारण स्लीप काम करत असते आपला स्वतःचा, त्याच्यामुळं पोलीस ठेवण्याचा काहीच गरज भासत नाही कोणाला. आता पुढं चालले सगळे लेंथ मधून. मला वाटतं ते तिथं काउंटर क्लोज होतं म्हणून गाडी त्याने रिटर्न घेतली. आम्हाला पण त्यांच्या पाठूनच जावं लागणार होतं. आणि खूप लाईन आहे बघ, कधी कधी अशी गर्दी होते की ह्याच्यातच माणसाची 10 मिनिटं निघून जातात. फुकटचे पैसे भरावे लागतात. तर दर्शनी मी उतरलो 2 जण आणि सचिन तिथनं निघून गेले. आम्हाला 2 स्लीप फाडल्या होत्या, तिसऱ्या स्लीपसाठी सचिन परत येणार होते. इथून सगळेजण बाहेर पडतात
तर बस तिच्या वेटसाठी चाललेलो लय दडचं चाललेलं फोटो घ्यायला. तर मीच त्याला म्हटलं उभं राहा, चल तुझा मी फोटो काढते. फोटो काढला आणि आम्ही आतमध्ये निघालो जायला. ती जी गेल्या गेल्या इंडिकेटरला बघितलं तर फ्लाईट अरायवल झाली होती. थोड्या 5 मिनिटांनी दाखवलं की बॅग सगळ्या बेल्टवरती आले, पण तिला यायला खूप उशीर होत होतं, खूपच उशीर होत होतं. आणि दुसरं चांगलं आहे की वायफाय कनेक्ट होत होतो डायरेक्ट, तर ते मॅसेज पण करत होती. तर जी लोक आलेली ती सगळीजणं बाहेर पडत होती. सगळे पाकिस्तानी साईडला झब्बे घातलेले. आणि आतमध्ये गेलो. आत बसण्यासाठी पण खूप चांगलं आहे. आपल्याला मुंबईला एअरपोर्टला बाहेर खाली उभे असते, तर आतमध्ये छान आहे बसायला वेट करायला. तर मी इथं फ्लाईट्स बघत होते, तर उर्दूमध्ये होतं तर मला काही समजतच नव्हतं. नंतर सचिन बोलले आतमध्ये जा इंग्लिशमध्ये, बरं असेल तू बोलली नाही नुसतं उर्दूमध्ये आहे. तर मी गेले, सचिन बोलले तसे आतमध्ये हे इंडिकेटरवरती लागलेले. तर मी चेक केला त्यांना, हां अरायवल झाल्या, प्लस बॅग पण बेल्टवरती आले आहेत. आणि त्याच्यानंतर लगेच वरती दाखवले की बॅग कलेक्ट पण होते. बोले कलेक्ट होते ते इतकं नाही, पण तसं झालं की 2-3-4 फ्लाईट मला वाटतं एक सोबत अरायवल झाला होता. सलमान एअर पाकिस्तानवरून होती, ते दुसऱ्या साईडने बांगलादेशी इंडियावरून 1-2 फ्लाईट आणखीन अरायवल झालेल्या. त्याच्यामुळं खूप गर्दी होती. मी तिला सांगितलं की लेडीजसाठी तू म्हणजे जे पुरुष असेल त्यांच्यामध्ये बाप्पांमध्ये राहू नको, तू जा. लेडीज कुठं असेल तू मधनं जरी गेलीस तरी तुला कोण अडवणार नाही किंवा कोणी काही बोलणार नाही. ते बेल्ट खोलून तिथनं तुला जागा करून देते. नंतर ती तसंच केला. तेव्हा तर बरं झालं मग तसं तू सांगितलंस म्हणून, नाहीतर मला पुन्हा त्याच्यात खूप सारा टाईम झाला असता. तर बस आम्ही नंतर मग तिचा वाट बघत होतो की कधी येते. प्रत्येकजण आपली माणसं आपल्या माणसांना घेण्यासाठी येत होती आतुरतेने, बुके वगैरे घेऊन सगळीजण वाट बघत होतं. माझा दश पण बघत होता वाट, सारखा विचारत होता कधी येणार मावशी, कधी येणार मावशी. मावशी का लवकर येत नव्हती. वाट बघून बघून तो दमला अक्षरशः. त्याच्यानंतर माझी मोबाईलची बॅटरी पण संपून गेली. नंतर मग हे करायचं राहूनच गेलं की मावशी आली कधी. दर्शने गेम खेळून कंटाळून गेम खेळून सगळी चार्जिंग उतरून ठेवलेली. एवढा शूट करता आला तर बस तुमच्या बरोबर शेअर करते. तर चला पुन्हा उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू. मी सारखं इंडिकेटर बघण्यासारखं चाललं होतं आमचं, कधी येते मावशी म्हणून.